बघूयात ना. हो अरे उघडला का? अरे चला, उघडलं. बाजूला बाजूला. अगं हा सांगतो हे बघ, याच्यावर सही कर जरा. काय आहे काय? अगं आधी सही कर मग सांगतो तुला. हा ए आणि तुम्ही लोक राहिलेल्यांच्या सह्या घेऊन या पटकन. हा ठीक आहे, गेटवर भेटू रे. तुम्ही जाऊ वरती, नंतर बघू. ठीक आहे, ओके. अरे वा, नवा टीव्ही आणलास वाटतं. हे घे. काय आहे? तुला माहित नाही? नाही. अगं तुझ्याच तर खाली राहतो ना तो पाठक. त्याचं काय? त्यानं म्हणजे एकदम बायको धंद्यालाच लावली आहे. देवळातल्या सारखे किती माणसं येत असतात तिच्याकडं, आणि हा तिला आपली बाईल म्हणून नांदवतो. आम्हालाही बायका आहेत, बहिणी आहेत. उद्या तिच्याकडे येणारे आमची दारं ठोठावतील. ही जंटलमन लोकांची कॉलनी आहे. अशा सगळ्यांना काढून लावलं पाहिजे आपण. तू एकटी राहतेस, काळजी घे. अर्थात आम्ही आहोतच. या टीव्हीवर नीट डिस्काउंट घेतलास ना डीलरकडनं? नुकतीच मी या कॉलनीत राहायला आलेली होते. मी एकटी, 30 पूर्ण झालेली, बिन लग्नाचीच नव्हे तर बिन पुरुषाची. चला बाईसाहेब, विसरलात वाटतं. आज कमिटीची मीटिंग संपल्यावर जेवण तुमच्याकडे आहे म्हणलं. ए तो लॉनवर लोळणारा मुलगा कोण? हा पाठकचा मुलगा. त्याची आई रोज वेगवेगळ्या माणसांबरोबर बिझी असते ना. आज रविवार आहे म्हणा. ये पाठक पहले धारावी में रहता था. नो वंडर हिज किड्स बिहेव द वे दे डू. सुभद्रेचे पाणीदार डोळे, धीटपणे खणखणणारं हसणं तर मलाही भुरळ घालणारं होतं. चल मला जेवण गरम करायला लागेल. मला वाटतं आपण पुढे येऊया, पण बाकीच येते. वेलफेअर कमिटीवर निवडले जातील त्यांनी माझ्या घरी जेवायचं असं ठरलं होतं. त्यानुसार पाठक, चौबळ, किणी, कदम, सुभद्रा आणि रजनी आता घरी येणार. त्यांच्याबरोबर नेरुरकरही येणारच. एक मिनिट आम्ही पुढे होतो, तुम्ही सगळं या जेवायला मग. हा तर नेरुरकरच्या मी खिसगणितीतही नव्हते. पण नेरुरकर आजूबाजूला असला की मला शिकार वगैरे वाटायचं. आणि सर्वच आकर्षक व्यक्तींना असते तशी त्यालाही याची जाणीव होती. चायला हा पाठक कॉलनी घाण करणार. काय हो कदम? बघाल तुम्ही किती छान झाडं लावली आहेत ग तू. आता मी पण इथे छान बाग करणार आहे. आमच्या जुन्या घरी ना सासूबाईंना आवडायचंच नाही, पण कॉलनीत वेगळं असतं नाही. ए तू घे हा सगळं. मॅडम जेवण छान झालंय बरं का. काय सोबळ, तुम्हाला केव्हापासून भट्टांचं गोळूमुळे जेवण पटायला लागलं? त्याचं असं आहे की आपल्याला हवी असलेली गोष्ट जर सोडली ना तर प्रार्थनेला धार येते. तेव्हा मोठा ब्लॉक हवा
म्हणून आपण नॉनव्हेज खाणंच सोडून दिलं आणि मोठा फ्लॅट मिळाला. एकदम बरोबर चौबळ, तुमचं आपल्याला पटलं. नहीं नहीं, शाकाहार हाच खरा आहार. सॉरी सॉरी सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. अरे पाठक जी, आप किधर थे भाई? अरे वो मेरे बेटे की तबीयत ठीक नहीं थी, इसलिए मैं लेट हुआ. कोई बात नहीं, आइए आइए आइए. क्यों रे शैतान, अभी अभी नीचे खेल रहा था? हाँ, नहीं नहीं, ये तो लव है. उसका जुड़वा भाई कुश, वो बीमार है. एकदम एक दूसरे जैसे दिखते हैं, है ना? आओ मैं तुम्हें कस्टर्ड खिलाती हूँ. अच्छा ओके पाठक जी, मिळते हैं फिर. चला मग. हां. खूप मदत झाली ग. छान झालं होतं, मस्त. थैंक यू. अरे, अभी तक नहीं हुआ. अरे उसको रहने दो, मैं बाद में पहुंचा दूंगी उसको. हाँ थांबशील ना बाळा? हाँ ओके. अच्छा. हाँ अच्छा. चल मग. अच्छा लगा तुझे? हो. पाठकच्या मुलाला उजव्या गालाला एक खोल खळी होती. पापण्या काळ्याभोर आणि लांब होत्या आणि डोळ्यात एक पाणीदार अनन्वित जिगीषा होती. त्याची माझी सहजपणे दोस्ती झाली. दीदी तुम अकेली रहती हो? ये सब खाना तुम बर्फ के अलमारी में रखोगी? हाँ. हमारे घर में बर्फ की अलमारी नहीं है. नहीं है? ये सुभद्रा आंटी जैसी खूबसूरत है. और मैं? तुम्हारे चेहरे पर वो काला दाग है, तुम क्रीम लगाओ. मामा गया होगा, अब मैं जाता हूँ. सुनो. मी निरुपद्रवी वाटल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, माझ्याकडे कुणी लक्षच देत नसे आणि माझा जीवनक्रम आणि माझं जे आजूबाजूचं निरीक्षण चालायचं त्या स्वातंत्र्याला कुणाच्याही कसल्याच हरकतींची बाधा होत नसे. अरे तू पतंग उड़ा रहा. अरे अब तो पतंग है. एक मिनिट. त्या दिवशी आम्ही नवे 2 रंगीत पतंग आणि मांजे घेऊन गच्चीवर गेलो. मग त्या रविवारी आणि अनेक रविवारी आम्ही पतंग उडवले. नेरुरकर विषयी माझं आकर्षण कायम होतं. तो सेक्रेटरी असल्यामुळे अधूनमधून माझ्याही घरी काही बाही निमित्ताने यायचा. एकदा संध्याकाळचा तो माझ्याकडे आला असताना अचानक दिवे गेले. दिवसेंदिवस दाटलेल्या आणि दडपलेल्या माझ्या इच्छेला असा अपघाती कोंब फुटला. तिच्याकडे डोकावणार आहात का तुम्ही? गाजराचा हलवा द्या तिला, एकटीच असते ती. कशाला? कशाला म्हणजे तुमचा कमी होईल म्हणून का? त्याची बायको, खरं तर मला तिच्याविषयी कृतज्ञ वाटायला हवं आणि वाटतही असे. ती नेरुरकर बरोबर काही ना काही पदार्थ माझ्या घरी पाठवायची. कुठे चालली? तुझी रद्दी द्यायची होती ना? हो रे. हे माझ्या बायकोने तुझ्यासाठी गाजराचा हलवा दिलाय. हे पण मी आता दरवाजा उघडला ना तर मला उशीर होईल. म्हणजे माझे 9:15 चुकला. सुभद्रा थँक्यू. वॉचमन कडे दे. अरे जा ना यार. असे दिवस जात राहिले आणि कॉलनी नव्याची जुनी होत गेली. येस सर. ड्रेस नवीन दिसतोय.
बरं ते असू. हे बघ, संध्याकाळी मला रिपोर्टची हार्ड कॉपी ताब्यात पाहिजे. पाहिजे तर ओव्हरटाईम कर, मी थांबणारच आहे. मला या सगळ्यात इंटरेस्ट नाही आहे सर. मी 5च्या आत रिपोर्ट पूर्ण करेन. नाही म्हणजे काय आहे, मला मिस्टेक्स चालणार नाही आहेत म्हणून. ऑफिसातून घरी परतताना माझ्या अंगात ताप भरला होता. मुझे नहीं आती. कैसे हो खुश? दीदी आपके घर में नया टीवी आया है. मेरे घर में? कौन लाया? मेरे उधर चाचा. पूजा लाया. मी ग्लानीतच देवाला म्हटलं, तुझ्या जगात वैविध्य असावं म्हणून मीही काय. असू देत, तू साऱ्यांना जितका आणि जसा आहेस तितका आणि तसा मला अस म्हणजे झालं. कसं वाटतं आता? काळजी नको करूस, आम्ही आहोत ना. डॉक्टर म्हणाले व्हायरलचं असंच असतं. मी पेज पाठवून देते तुझ्यासाठी. मला जायला हवं, हे थांबतील. आराम कर हं. मी होते पुढे. रात्री तिच्या जोडव्यांच्या आवाजाच्या धाकात मला अर्धीमुर्दी झोप लागली. त्या तापानंतर मला नेरुरकर विषयी प्रथमच अपराधी आणि संकोची वाटायला लागलं. तुम्हारी मर्दांगी. आप लगा के तो देखो मुझे. चुप रहो, बाहर जाओ. जाओ जाओ यहाँ से. मेरे बच्चों का नाम सुन लो. त्यानंतर 4-1 दिवसातलीच ही गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आपण हे अजिबात खपून घेणार नाही. असला शेजार मुळात ही प्रवृत्तीच निपटून काढली पाहिजे. हो बाई, हे थांबायलाच हवं. म्हणाल तिथे म्हणाल तितक्या सह्या करीन मी. व्हेरी गुड. बायकोने डाळिंब्यांचा भात दिलाय, बरा झालाय. तू ड्राफ्ट वाचलास? हो. तू सेक्रेटरी आहेस ना, तू मजकूर बदलू शकतोस. ती बाई कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बायको आहे.
तिच्या चारित्र्याचं हनन करून तो कागद तुम्ही दारोदार फिरवता. पण तिच्याकडे माणसं येतात ही गोष्ट खरी आहे. चुप. तू नाही का येत मग माझ्याकडे? लग्नाशिवाय आयुष्यात असलेला प्रत्येक पुरुष हा गिऱ्हाईक नसतो. कधी कधी गरजेचा पोत जुळतो आणि परिस्थितीने साथ दिली तर असे संबंध उगवू शकतात. त्याला व्यभिचार नाही रे म्हणता येणार. आणि इतरांनी ठरवायचा हा व्यभिचार आहे की नाही ते समजतंय का तुला? समाज वगैरेनी घालून दिलेले नियम तमाम जनता घाबरूनच पाळत असते. जे घाबरत नाहीत त्यांना ते नियम बंधनकारक नसतात. पण पाठकच्या बायकोसारखे जे दुबळे असतात त्यांचे हाल करण्यासाठी समाज लांडग्यांसारखा पुढे सरसावतो. प्रामाणिकपणा हाच अपपुण्याचा निकष आहे. स्वतःची किंवा दुसऱ्याची फसवणूक नसेल तर असं कुठलंही नातं, असा कुठलाही संबंध योग्यच आहे. कोण जाणे तुला तरी समजतंय की नाही? बिचारा पाठक आणि त्याची बायको. तू पत्रकावर सही केलीसच ना? खूप लोक होते रे. मला नाही नाही म्हणता आलं. आमच्या घरी काय झालं माहितीये? तिच्याकडे चाललाय. हा डाळिंब्याचा भात घेऊन जा. पत्रकावर सही केलीस का? नाही, मी सही नाही करणार. त्या पाठकच्या घरात मुलं बाळ आहेत, त्यांना रस्त्यावर काढायला निघालीत ही लोक. तुम्ही तरी असे निष्ठूर नका हो. असं कसं म्हणतेस? तुम्हाला माझा काही सुद्धा उपयोग नाहीये म्हणून जाताच ना तुम्ही तिच्याकडे. ती शिकली सवरलेली एकटी आहे म्हणून तुमचं चव्हाट्यावर नाहीये. तुम्हाला मन रमवायला सिगरेटी आहेत, दारू आहेत, पिक्चर आहेत, बाहेरची एवढी सगळी दुनिया असून सुद्धा तुम्ही त्या पाठकच्या बायकोनी काय करायचं? ऐका माझं, तुम्ही सुद्धा नका करू सही. म्हणजे त्यांना आधीच माहिती होतं? असं दिसतंय. मी विचार खूप केला होता, पण हे सारं नेरुरकर बरोबर अप्रस्तुत होतं. अखेर ड्राफ्ट बदलून घेणं इतकंच त्याच्याकडून मला हवं होतं. नेरुरकर म्हणाला, ती वेश्या नाही हे मला माहितीये. पाठकही तसा बरा माणूस आहे, चुकला पण कोण चुकत नाही. काळं किंवा पांढरंच असतं का जगात? खरं तर काळ्या पांढऱ्याच्या मधलंच आहे हे जग. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेच नाही. अचानक लक्ष गेलं तर खालून पाठक लगालगा चालला होता. म्हणजे पाठक घर सोडून चालला. जथ्याचा विजय झाला. जथा जिंदाबाद. त्याची बायको संथ ताट चालत होती. तिची 2 मुलं म्हणजे तिचीच 2 रूपं होती. लव एक, चैतन्यमयी उसळती जिगीषा, आणि कुश एक, कणत आजार या उदासीन्य. ही एकसारखी दिसणारी घरं. या घरात किती निरनिराळ्या भूतकाळाची माणसं राहतात. निरनिराळी स्वप्न, निरनिराळे नाईलाज.
छटे छट्यानी अलग अलग असलेल्या सक्ती आणि प्रवृत्तीनं त्यांना इकडे आणलं. त्यांची मनं आनंदोल्हास, चिंता, दुःख, सल, कडूगोड आठवणी, भिन्नत्वांच्या असंख्य शक्यतांनी छिन्न विच्छिन्न झालेला हा मानव समूह त्याच्या घराच्या चौरस फुटांची संख्या आणि रचना, ग्रिल्स आणि कठड्यांचे, खिडक्या आणि दारांचे रंग, खरं तर इतकंच सारखं आहे त्यात. मी घरात शिरले. घरात शिरताना माझ्या मनात आलं, अनेक एकटी माणसं एकत्र आली म्हणून दुकटी थोडीच होतात. राग काफी ये एक संपूर्ण जाति का राग है. इसमें 2 स्वर कोमल तथा बाकी सब स्वर शुद्ध लगते हैं. प्रातः समय छोड़ के इस राग को कभी भी गाया बजाया जाता है. करुण श्रृंगार रस इस राग में विशेष खुलते हैं. कैसे